पट्टा आहे, त्यामुळे कुठल्या मालकाचा आहे हा, कदाचित मालकाला दूर ठेवून पळालाय, पण याचा मालक आहे. तर प्रभुपाद म्हणायचे, ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्या कुत्र्याला म्युन्सिपाल्टीचे महापालिकेचे नगरपालिकेचे लोक कधी मारत नाही. पण समजा कुठल्या एरियामध्ये रात्रभर कुत्रे भुंकतायत आणि त्या एरियातल्या लोकांनी समजा कंप्लेंट केली नगरपालिकेला, अहो हे कुत्रे खूप आरडाओरडी करतात, रात्री कोणाच्या न कळत एक व्हॅन येते, सगळ्यांना ठार मारतात, त्या कुत्र्यांना त्या आतमध्ये टाकतात, त्या शवांना, त्या शरीरांना, आणि कुठेतरी डंप करतात. तर म्हणाले यमदूत आहेत, यमदूत नेहमी बघत असतात. याच्यातले किती जीवात्मे त्यांनी स्वामींना स्वीकार केले आणि किती जीवात्म्यांनी स्वामींना स्वीकार नाही केले. तर ज्यांच्या गळ्यामध्ये ही तुळशीची माळा असते ते म्हणतात हे विष्णू दास आहेत, परमेश्वराला यांनी स्वामी म्हणून स्वीकारले, तर यांना आपण हात नाही लावू शकत. मग जर आपण परमेश्वराचे प्रतिनिधी म्हणून बघितले जातोय, आपण आहोत की नाही ते आपल्यावर आहे, पण जर यमराज यमदूत आपल्याला बघतायत की हे विष्णू दास आहेत, यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा आहे, या दृष्टीने आपण कसं वागायला पाहिजे? कोणी आपल्याला विष्णू दास म्हणून बघतायत, आपण आहोत की नाही हे आपल्या आंतरिक प्रवासावर आहे. पण आपण जेव्हा रस्त्यावरून जातो तेव्हा लोक म्हणतात हे बाई हरे कृष्णवाले लोक चालले, ते आपल्याला हरे कृष्ण म्हणून म्हणतात. आपण कशा प्रकारे रस्त्यावरून हरिनाम संकीर्तन करताना कसं वागायला पाहिजे? आपण अशा प्रकारे वागायला पाहिजे की कोणी प्रभुपदांबद्दल, श्रीकृष्णांबद्दल एक कधी चुकीचा शब्द नाही वापरायला पाहिजे. उलट नेहमी म्हणायला पाहिजे हे हरे कृष्णवाले लोक आहेत, जेव्हा नाम संकीर्तन करत जातात किती सुंदर नाम संकीर्तन करतात, किती छान नाम संकीर्तन करतात. पण कुठेतरी प्रभुपादांनी जे बांधलंय त्याला आपण कदाचित वाढवू शकत नाही, पण त्याला कमी नाही करायला पाहिजे. प्रभुपादांनी एक घर बांधलंय, इस्कॉन, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. त्यामध्ये मग जयपूर निवासी आहेत, मुंबई निवासी आहेत, पुणे निवासी आहेत, बारामती निवासी आहेत, एवढं मोठं घर बांधलंय. तर त्याच्या विटा, त्याचे बांधकाम, त्याचे खांब आपण नाही बांधलेत, प्रभुपादांनी शिष्यांनी मेहनत करून बांधले. तर त्या बांधकामाला आपल्याला बोलवलं त्या महालात राहण्यासाठी. अरे हे महाल बांधलंय मी राधाकृष्णांसाठी, गौरनीताईसाठी, तुम्ही पण या, तुम्ही पण या. मग आपण म्हणू अरे पण आम्ही बारामती, हो ना या नाही. कोणी म्हणतो मी चायनाचा आहे, अरे या या या, अरे रशियाच्या, या या. त्या घरामध्ये प्रभुपाद सगळ्यांना बोलवतात या. अहो पण आम्ही खूप पापी जीवन जगलोय, अरे काही नाही, हरे कृष्ण बोला, या या. मग कोणी म्हणाला आम्हाला तर असं पण वाटतं, तर काही हरकत नाही, हरे कृष्ण बोला, या या या. कोण व्यक्ती आहे जो आपल्या घरामध्ये एकही प्रश्न न विचारता लहानपणी काय पाप केले, प्रभुपादांशी जुळण्यापूर्वी काय आपल्या सवयी होत्या, कुठल्या समाजातून आहोत, आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, आपल्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, कुठल्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन पाहिजे असेल तर एक क्रिमिनल रेकॉर्डचं सर्टिफिकेट लागतं की यांनी कुठलाही गुन्हा नाही केलाय, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक सर्टिफिकेट आणायला लागतं, आतापर्यंत यांनी कुठलाही गुन्हा नाही केलाय, मग अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळतं. प्रत्येक माणूस अटी घेऊन बसलाय, या अटीमध्ये जो फिट होतो तोच आमच्या कॉलेजमध्ये दाखला घेऊ शकतो. आणि प्रभुपाद आर्थिक काय नियोजन त्याच्याबद्दल विचारत नाही, सामाजिक नियोजन विचारत नाही, चारित्र्यामध्ये तुम्ही आधी काय खून केलाय, गुन्हा केलाय, काही विचारत नाही. प्रभुपाद म्हणतात 16 म्हणा हरे कृष्ण महामंत्राच्या करणार का? तर आपण म्हणतो 16 नाही जमत आहे, 4 करतो. उद्या करशील का? तुला काही त्याला रेझिस्टन्स नाही आहे ना? नाही, आज मी 4 माळा करतोय, उद्या जशी जशी परिस्थिती होईल तसं 8 करीन, जशी जशी परिस्थिती होईल तसं 12 करीन, आणि एक दिवस 16 करायची माझ्या मनात पण इच्छा आहे. त्या आपल्या आश्वासनावर प्रभुपाद आपल्याला कुठे प्रवेश देत आहेत? आपण आश्वासन देतो की एक दिवस 16 करीन, एक दिवस सेवा करीन, त्या शाब्दिक आश्वासनावर प्रभुपादांनी आपल्याला कुठल्या घरामध्ये प्रवेश दिला आहे? आश्वासन नाही दिलंय, प्रभुपादांनी ऑलरेडी प्रवेश दिलाय. कुठल्या घरात प्रवेश दिलाय प्रभुपादांनी आपल्याला? यांच्या घरामध्ये प्रवेश दिलाय, राधाकृष्णांच्या घरामध्ये प्रवेश दिलाय. तर विचार करा, आपण आश्वासन देऊन जर प्रभुपाद आपल्याला वैकुंठ देत आहेत, जर आपण खरोखर प्रभुपादांच्या अपेक्षेप्रमाणे जर वागलो तर आपल्याला प्रभुपाद काय देतील? म्हणून फक्त आपण ही जबाबदारी लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा आपण कंठीमाळा घालतोय तेव्हा लोक कमीत कमी आपल्याला श्रीकृष्णांचे प्रतिनिधी म्हणून बघतायत, तर आपण कसं वागायला पाहिजे? साध्या सोप्या भाषेत आपण असं वागायला पाहिजे की कुठेही श्रीकृष्णांबद्दल कोणी
त्यांच्या मनामध्ये चुकीचे विचार नाही यायला पाहिजेत आणि हे नाही म्हणायला पाहिजेत. हेच शिकवलं प्रभुपादांनी तुम्हाला. आम्ही असं ऐकलं होतं की AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद त्यांनी इस्कॉन संस्था सुरू केली म्हणून. मग तुमच्या इस्कॉन संस्थेमध्ये हे शिकवतात का? ही जर जबाबदारीची जाणीव असेल तर या प्रश्नांची सगळ्या परिस्थितीमध्ये उत्तर येतील आपल्याला. या परिस्थितीमध्ये कसं वागायचं, त्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं, अशा परिस्थितीमध्ये कसं वागायचं, या सगळ्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं, या तत्वातून आपल्याला उत्तर येणार की ही जबाबदारीची जाणीव पाहिजे. आता आपण अमुक अमुक व्यक्ती नाहीये, आता आपण बघितले जातो श्रीकृष्णांचे सेवक म्हणून, श्रीकृष्णांचे दास म्हणून. तर जबाबदारीने वागायला पाहिजे. कुठेही आपण असं नाही वागायला पाहिजे की लोक आपल्याबद्दल आणि आपल्या गुरूंबद्दल आणि प्रभुपादांबद्दल चुकीच्या काही भावना ठेवतील. ही जबाबदारीची जाणीव असेल तर आपण ऍडजस्ट करू शकतो. सांभाळून घेतलं पाहिजे. सगळेजण शुद्ध भक्तीच्या स्तरावर नसतात. तर जरी घरामध्ये विरोध असेल तर आपण सांभाळून घेतलं पाहिजे. प्रभुपादांची स्वतःची बहीण आहे, त्यांचं नाव होतं पिशिमा. तर हे पिशिमा आहेत प्रभुपादांची स्वतःची बहीण. त्यांचं लग्न झालं होतं. त्यांचे जे पती होते त्यांनी आयुष्यभर मांस खाल्लं. तर म्हातारपणापर्यंत पिशिमानी त्यांच्या घरी आपल्या पतींसाठी मांस बनवलं, शिजवलं आपल्या हाताने आणि त्यांना खाऊ घातलं. स्वतः नाही खाल्लं कधी, प्रभुपादांच्या बहीण होते ते. पण याचा अर्थ आहे का की आता त्या माताजी ज्या आहेत प्रभुपादांच्या बहीण आहेत त्यांची प्रगती नाही झाली, आध्यात्मिक प्रगती नाही झाली? आध्यात्मिक प्रगती शारीरिक क्रियांवर आहे की आध्यात्मिक प्रगती हृदयातल्या मानसिकतेवर आहे? तर म्हणून हे एक्स्ट्रीम एक्झाम्पल तुम्हाला का दिलं की आपलं जे उदाहरण आहे ते याच्यापेक्षा कमीच स्तरावर आहे. पण प्रभुपादांनी पण कधी म्हटलं नाही की तुम्ही तुमच्या घरी मांस कसं बनवू शकता. का तर ते माताजी म्हणतायत माझे पती मांस खातायत. तर पत्नीचं कर्तव्य काय आहे? पतीच्या अनुसार चालणं. पण स्वतः त्यांनी नियम पालन केले. याच्या पलीकडे कोणाची परिस्थिती आहे का? म्हणून इथपर्यंत या जगामध्ये परिस्थिती जाते की स्वतः माताजी मांस खात नाही आहेत आणि कृष्ण भक्त आहेत, पण आपल्या घरातल्या लोकांसाठी त्यांना मांस बनवायला लागतंय. पण तरी त्यांनी त्याचं स्वतः कधी बाऊ नाही केलं आणि प्रभुपादांनी पण बाऊ नाही केलं. कारण प्रभुपाद म्हणतायत चेतना शुद्ध ठेवायला पाहिजे आणि श्रीकृष्ण नेहमी चेतना बघतात. प्रभूजी, वारकरी संप्रदाय आणि इस्कॉन यातील फरक काय आहे? तर आधी साम्यता काय याच्यावर चर्चा करूया. दोघांमध्ये साम्यता काय? साम्यता की दोघेही संप्रदाय आहेत ते श्रीकृष्णांची भक्ती करतात. दोन्ही संप्रदायांमध्ये साम्यता एक खूप मोठी आहे की हरिनामावर खूप भर आहे, संकीर्तनावर खूप भर आहे. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. आणि फक्त संकीर्तन उभं राहून नाही करत. कसं करतात ते? जसं आपण काल हरिहराय नम कृष्ण यादवाय नम, एक पाऊल पुढे एक पाऊल मागे. त्यांच्या हात आपण झांज असेल, आपल्याकडे करताल असेल, त्यांच्याकडे मृदंग असेल, आपल्याकडे मृदंग असेल आणि आपलं हरिनाम कदाचित थोडं वेगळं असेल, त्याचं हरिनाम थोडं वेगळं असेल. पण साम्यता किती? रस्ता एकच आहे. पण त्या रस्त्यावर पण एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू असते. ज्या फास्ट गाड्या असतात त्या कुठल्या बाजूने जातात? उजव्या बाजूने जातात. आणि ज्या स्लो गाड्या असतात त्या डाव्या बाजूने जातात. ते एकाच रस्त्यावर पण दोनच, पण रस्ता एकच आहे. मग कोणाचा कमी स्पीड असतो, कोणाचा जास्ती स्पीड असतो. तसं जरी सगळेजण हरिभक्ती करतायत पण कोणाचा मार्ग थोडासा एक वेगळा असू शकतो. तर आपला जो मार्ग आहे तो आहे राधाकृष्णांचा, वृंदावनाच्या भक्तीचा. राधाकृष्णांची जी भक्ती आहे पण कशी? वृंदावनातल्या भक्तांनी जी केली ती. तर त्याच्यामध्ये त्याला म्हणतात माधुर्य भाव, गोडवा आहे त्याच्यामध्ये. आणि श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आहेत त्याच्यामध्ये ऐश्वर्य भावना आहे. तर पांडुरंग जे आहेत पंढरपूरचे, त्यांची मूळ गोष्ट कशी आहे? पांडुरंग हे पंढरपुरात कसे आले? कुठून आले? पुंडलिकाला शोधत शोधत आले. त्यांचे शुद्ध भक्त होते पुंडलिक. आणि कुठून आले? द्वारकेवरून आले है ना. तर द्वारकेमध्ये त्यांचा आणि रुक्मिणी देवींचा एकदा थोडस प्रेम कलह झाला. मग तेव्हा त्यांना आठवलं की पुंडलिक नावाचा माझा भक्त आहे, तो किती वर्षांपासून मला बोलवतोय. तर पुंडलिकाला भेटायला द्वारकाधीश श्रीकृष्ण आले. तर म्हणून तो जो वारकऱ्यांचा जो मार्ग आहे तो द्वारकाधीश यांच्या भक्तीचा मार्ग आहे. आणि द्वारकाधीश पण कृष्णच आहेत, पण ऐश्वर्य भावनेत आहेत. आणि वृंदावनातले हे जे कृष्ण आहेत हे सोन्याचा मुकुट नाही घालत, हे एक फेटा घालतात कापडाचा, त्याच्यामध्ये मोरपंख असतं.
गळ्यामध्ये सोन्याचे हार नाही घालत, वैजयंती माळा घालतात, वैजयंती फुलांची माळा घालतात. तशा प्रकारे याच्यामध्ये व्रज भक्तीमध्ये, वृंदावना भक्तीमध्ये एक साधेपण आहे. याच्यामध्ये श्रीकृष्ण राजे नाही आहेत, याच्यामध्ये श्रीकृष्ण कोण आहेत? वृंदावनामध्ये गवळी आहेत, एक नंद महाराजांचे मुलगा आहेत. श्रीकृष्ण जेव्हा 8 वर्षांचे झाले, 7-8 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांना नंद महाराजांनी, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या घरातला व्यवसाय त्यांच्या हातात दिला. काय व्यवसाय होता त्यांच्या वडिलांचा? गोचारण, गायींची काळजी घेणं. गोपाष्टमी असते, गोपाष्टमीच्या दिवशी सगळ्यात मोठा उत्सव झाला वृंदावनामध्ये. काय? 9 लाख गायी होत्या नंद महाराजांच्या, त्या 9 लाख गायींची जबाबदारी श्रीकृष्णांना दिली. तर सगळ्यात मोठा जबाबदारीचा दिवस श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये वृंदावन या भागात काय? गायींची काळजी घ्यायला मिळणार, सगळ्यात मोठी जबाबदारी. आणि तसे एवढा मोठा उत्सव झाला तो. आणि तेच श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर काय काय जबाबदाऱ्या आल्या? या पूर्ण पृथ्वीवर कंस, जरासंध, शकुनी, शिशुपाल या सगळ्या क्रूर क्रूर राजांना जो भार होता पृथ्वीवर तो काढून टाकायचा. तर एका अर्थाने ती जबाबदारी किती मोठी जबाबदारी आहे, या जगाच्या रक्षणाची जबाबदारी. आणि त्यासाठी मग महाभारताचं युद्धापर्यंत श्रीकृष्ण घेऊन गेले आणि त्यामध्ये मग एका झटक्यामध्ये सगळ्या या क्रूर राजांना साफ केलं. तर एक आहे वृंदावनातली सगळ्यात मोठी जबाबदारी, गायींची काळजी घेणं. आणि एक आहे दुसरी वृंदावनाच्या बाहेरची सगळ्यात मोठी जबाबदारी, की सर्व क्रूर राजांना ठार मारणं आणि या जगाची रक्षा करणं. जर आपल्याला विचारलं या 2 मोठ्या जबाबदाऱ्यांमधून श्रेष्ठ जबाबदारी कुठली, तर कदाचित आपल्या मनामध्ये पटकन एक विचार येईल, पूर्ण जगावर जितके क्रूर राजे होते त्या सगळ्यांना मारून समाज व्यवस्था चांगली करण्याची. पण जर श्रीकृष्णांना विचारलं तर श्रीकृष्ण म्हणतील, माझ्या दृष्टीने माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवून सगळ्यात मोठी जबाबदारी जी माझ्यावर टाकली ती आहे 9 लाख गायींची काळजी घेण्याची. ती मला सगळ्यात मोठी वाटते. तर म्हणून एक आहे साधेपणा, एक आहे गावातलं जे प्रेमळ वातावरण असतं. तर ही जी वृंदावन भक्ती आहे ही गावातली साधी, सिंपल, त्याच्यामध्ये काही पैसे नाही, काही नाही, फक्त प्रेम. आणि एक वातावरण आहे ते वृंदावनाच्या बाहेर आहे, मथुरेमध्ये, द्वारकेमध्ये, हस्तिनापूर. इथे श्रीकृष्ण द्वारकाधीश रूपात असतात. तिथे बासुरी नसते, तिथे बाजूला एक तलवार असते. तेव्हा वैजयंती माळा नसते, तिथे सोन्याचे मोठमोठे दागिने असतात. तर त्या रूपामध्ये व्रजवासींना ते कृष्ण वाटत नाहीत. श्रीकृष्ण वृंदावन सोडून जेव्हा गेले त्यानंतर परत आलेच नाही. फक्त त्यांनी एक आश्वासन दिलं की मी येईन म्हणून. मग अनेक वर्षांनी, 100 वर्षांनी व्रजवासींनी ऐकलं की श्रीकृष्ण हे सध्या कुरुक्षेत्रात आहेत म्हणून. तर त्यावेळेस सूर्यग्रहण होतं आणि सूर्यग्रहणाच्या वेळेस एका पवित्र ठिकाणी जातात. तर श्रीकृष्ण आणि सगळे वसुदेव, देवकी हे सगळे जे द्वारकावासी आहेत ते कुरुक्षेत्राला गेले. तर तेव्हा ही खबर जेव्हा वृंदावनात आली तेव्हा कोणी कंप्लेंट नाही केली. द्वारका कुठे आहे? कुठल्या भागात आहे? भारताच्या पश्चिम भागात आहे. वृंदावन कुठे आहे? उत्तर. आणि कुरुक्षेत्र कुठे माहिती आहे कोणाला? कुरुक्षेत्र आहे मथुरा येतं, मथुराच्या बाजूला 12 किलोमीटरवर वृंदावन आहे. मथुरेच्या वर दिल्ली येतं, दिल्लीच्या वर सोनीपत येतं, सोनीपतच्या वर पानिपत येतं, पानिपतची लढाई, पानिपतच्या लढाईच्या वर चंडीगड येतं, त्याच्या चंडीगडच्या खाली थोडं कुरुक्षेत्र येतं. तर द्वारकेवरून जर गेला तर आधी मथुरा येणार, आधी वृंदावन येणार, त्याच्यानंतर दिल्ली, त्याच्यानंतर कुरुक्षेत्र हे वर येतं. पण मग आता जाताना जे द्वारकाधीश इतके वर्ष आधी बोलले होते की मी येणार, शपथ घेतली होती की मी येणार म्हणून आलेच नाही. आणि ते आता त्यांना ऐकू येते कानावर की आपले कृष्ण ज्यांची आपण आजही वाट बघतोय आणि जे आपल्याला बोलून गेले होते की येणार ते अजून आले नाहीत. पण ते कुठे पोचले? आपल्यासोबत हे जर झालं तर आपल्या मनात काय भावना येणार? खरं खरं मनापासून बोला, मनापासून बोला, काय येणार भावना? आपल्याकडे येत नाही तर इकडे जाते, येथूनच जातो रस्ता. मी समजा तुम्हाला म्हटलं की आता पुढच्या महिन्यात येणार आहे मी कार्यक्रमाला, म्हणून ठीक आहे येणार आहेत, मग आलोच नाही. मग गौरपौर्णिमा, मग गौरपौर्णिमेला पण आलो, जन्माष्टमीला नाही आलो, मग गौरपौर्णिमेला नाही, रामनवमी नाही, कुठल्याच कार्यक्रमाला नाही. मग तुम्ही पण म्हणा काय प्रभूजी आजकाल येत नाही. आणि नंतर तुम्हाला कळेल की बाजूला नाही, अजून ते 1 तासावर फलटणच्या
एकादशीचा एक विशेष कार्यक्रम ठेवला त्यासाठी नंदुरला असं तिकडे. इथे आम्ही बोलवतोय घोर पौर्णिमा, जन्माष्टमी, रामनवमी, त्याला यायला वेळ नाही. एकादशीचा एक कार्यक्रम ठेवलाय त्यासाठी तिथे गेले. ठीक आहे, एकदा आले. मग दुसऱ्या एकादशीला पण तिथे झूमवर नाही आहेत. काय चाललंय काय है ना. तर व्रजवासी इथे आहेत आणि श्रीकृष्ण द्वारकेवरून त्या मार्गाने पुढे कुरुक्षेत्राला गेले, पण वृंदावनला नाही गेले. तेव्हा वृंदावनवासी काय म्हणाले, कदाचित आपण आपल्या प्रेमामध्ये कमी पडलो म्हणून श्रीकृष्ण आले नाही, तर आपण एक काम करूया. श्रीकृष्ण कुठे येतात सध्या? कुरुक्षेत्राला. आपण नाही जाऊ शकत कुरुक्षेत्राला? त्यांनी यायला पाहिजे कुरुक्षेत्राला, आपण नाही जाऊ शकत? याला प्रेम म्हणतात? मागणी करायला प्रेम म्हणतात? आपण मागण्यांवर मागण्या करतोय की येत का नाही, येत का नाही. आपण काय केलं श्रीकृष्णांसाठी? व्रजवासी सिंपल लोक, सगळं घरातलं आवरलं, थोडं काही जेवण वगैरे तयार ठेवलं सोबत, आणि स्वतः मनात किंतु परंतु न ठेवता श्रीकृष्णांना भेटायला कुरुक्षेत्राला गेले. आणि कुरुक्षेत्राला मोठे मोठे शिबिर होते. राजवाडा आहे तो, श्रीकृष्णांचा राजवाडा. हत्ती, घोडे, पालखी, मोठे मोठे रथ. आणि तिथे त्यांनी दूर श्रीकृष्णांना बघितलं आणि श्रीकृष्णांच्या छातीवर चिलखत होतं. राजे आहेत, इथे तलवार होती, इथे मस्त मुकुट होतं, मोरपंख होता पण सोन्याचा मुकुट होता. ते सगळं बघून दुरून बिचारे व्रजवासी बघतायत. हे म्हणतात, हे आहेत तर आपलेच कृष्ण, पण यांच्याशी बोलू शकतो आपण? गावातले लोक असतात ना, सिंपल लोक असतात ना गावातले, त्याचं कोणतरी मोठा गाडीमधून उतरतो म्हणजे यांच्याशी बोलू शकतो का आपण? त्यांचाच मुलगा आहे तो. मग त्यांच्याकडे एक पत्र पाठवलं की आम्ही तुम्हाला या पोशाखामध्ये भेटू नाही शकत, कारण आम्हाला ते थोडं जरा, त्याला काय म्हणतात, जडपण आलंय. ती भावना आमची जागृत होत नाहीये. अर्ध्या रात्री एकांतामध्ये भेटणार का आम्हाला? तर श्रीकृष्णांना लक्षात आलं की काय परिस्थिती आहे. तर एकांतामध्ये अर्ध्या रात्री श्रीकृष्ण नंद महाराज, यशोदामाई यांना भेटायला गेले. आणि त्या एकांताच्या वेळेस गोपिका पण होत्या. तर गोपिकांनी तेव्हा म्हटलं, तुम्ही तेच कृष्ण आहात आणि आम्ही त्याच गोपिका आहोत, पण ही जागा वृंदावन नाहीये, इथे ते कदंब वृक्ष नाही आहेत, इथे यमुना नदी नाही आहे. तर म्हणून तुम्हाला प्रेम करण्यासाठी, तुमच्या जवळ पाऊल ठेवण्यासाठी आम्हाला थोडं एक आतमधून तसं वाटत नाही, कम्फर्टेबल वाटत नाहीये. तर कृपया आमची एकच विनंती आहे, तुमचा हा सोन्याचा मुकुट काढून ठेवणार का? तुमची ही तलवार बाजूला ठेवणार का? तुमचे हे दागदागिने बाजूला ठेवणार का? आणि आम्ही तुमच्यासाठी बासुरी आणली, आम्ही तुमच्यासाठी पुष्पमाळा आणली आहे, आम्ही तुमच्यासाठी कापडाचा एक फेटा आणलाय, ते घालून तुम्ही आमच्यासोबत आमच्या गावाला येणार का वृंदावनला? तर श्रीकृष्ण त्याला उत्तर नाही देऊ शकले. श्रीकृष्ण पण गप्प बसतात. श्रीकृष्ण सगळ्यांसमोर बोलतात. बलरामजींना पण फिरवतात श्रीकृष्ण. बलरामजी कोण आहेत? परमेश्वर आहेत. बलरामजींना पण गोल फिरवतात श्रीकृष्ण. पण नंद, यशोदा आणि राधाराणी समोर श्रीकृष्ण काय बोलू, कारण हो नाही बोलू शकत की येतो, मग यांचं द्वारकावासींचं काय होणार? आणि नाही म्हटलं तर हे लोक तिथेच मरण पावतील. गप्प. श्रीकृष्णांची पण दातखीळ बसते. तर ती दातखीळ बसली तर तेव्हा मग गोपिकांना लक्षात आलं, यांना आपण अडचणीमध्ये नाही टाकू शकत, यांना जबरदस्ती घेऊन नाही जाऊ शकत आपण. का? दातखीळ बसले, यांना गप्प बसले म्हणजे यांची पण काहीतरी अडचण आहे. तर जेव्हा माणूस गप्प बसतो त्याच्यावरून आपण त्यांच्यावर दबाव टाकतो. हा आता काही बोलत नाहीये, मग त्याच्यावर दबाव टाकायचा. व्रजवासींनी ठरवलं की हे बिचारे गप्प बसले म्हणजे यांची काहीतरी अडचण आहे, त्याच्यावर दबाव नाही टाकायला पाहिजे आपण. मग काय केलं गोपिकांनी? सर्व गोपिकांनी मनामध्ये एक रथ बनवला, एक मानसिक रथ बनवला. त्यामध्ये श्रीकृष्णांना बसवलं आणि मानसिक त्यांनी ती रस्सी खेचायला सुरुवात केलं. आणि मानसिक स्तरावर त्या श्रीकृष्णांना त्या रथावर बसवून वृंदावनाला घेऊन गेले. आणि ते जे गोपिका त्या रथाला घेऊन गेले मानसिक स्तरावर, त्याला जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेच्या रूपामध्ये आपण साजरी करतो. तर ती जी जगन्नाथपुरीची रथयात्रा आहे ती आपण सत्ययुगामध्ये एक इंद्रद्युम्न महाराज होते तेव्हापासून साजरी करतो. त्याला कोटी वर्ष झाले असतील. पण जेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभू आता 500 वर्षापूर्वी नाही आले तेव्हापर्यंत कोणाला माहिती नव्हतं की हे काय आहे. हे दरवर्षी जगन्नाथजींना बाहेर काढायचं, एका रथावर ठेवायचं, त्यांना खेचून घेऊन जायचं, त्या मंदिरात ठेवायचं. 8 दिवस त्या मंदिरात राहतात, तिथे त्यांना भोग ऑफरिंग करायचं, परत त्यांना रथावर बसायचं, परत इथे रथ घेऊन यायचं, परत त्यांना मुख्य आसनावर ठेवायचं. कशासाठी करायचं हे सगळं? तर ते श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं,
की जेव्हा श्रीकृष्ण 5,000 वर्षापूर्वी होते तेव्हा गोपिकांनी त्यांना वृंदावनात घेऊन गेले होते. तर जेव्हा आपण रथयात्रेमध्ये भाग घेतो, आपण गोपिकांचे सेवकांच्या रूपामध्ये श्रीकृष्णांना वृंदावनला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतोय. तेव्हा लोकांना कळलं की रथयात्रेचं महत्व काय आहे. तर असे हे श्रीकृष्ण आहेत. हे वृंदावनची जी भक्ती आहे, इस्कॉन आपल्याला वृंदावनची भक्ती देते आणि बाकी सगळे जे मार्ग आहेत ते आपल्याला बाकीचे पण श्रीकृष्णाचीच भक्ती आहे. अजिबात त्याच्यामध्ये कोणी कमी नाही आणि अजिबात कोणी त्याच्यामध्ये जास्ती नाही, पण भावना. आई वडील यांची मुलाप्रती भावना वेगळी असते आणि ऑफिसमधले जे लोक आहेत ते म्हणतात की आमचे साहेब खूप मोठे आहेत, आमचे साहेब खूप हुशार आहेत, पण ऑफिसमधल्या लोकांचं साहेबांचा आदर आणि आई वडिलांचं त्याच साहेबांवर पण एका मुलावरचं प्रेम याच्यामध्ये अंतर आहे. तर दोघेही त्याच व्यक्तीवर प्रेम करतायत, पण कोणी एक साहेब म्हणून आदराने प्रेम करतायत आणि कोणी एक मुलगा म्हणून निरागस भावनेने प्रेम करतायत.